संसदेचा पहिला आठवडा तर वाया गेलाच आहे. आज संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली, पण विरोधक जणू काही ठरवूनच आलेत की कामकाज होऊच द्यायचं नाही. गोंधळ सुरू आहे आणि हे असं सुरू राहिलं तर मोदींचा मास्टर स्ट्रोक वाया जाणार असं नाही का वाटत तुम्हाला? विद्यार्थ्यांचं नाव आणि मागण्या मात्र राजकीय. तर हे कशा संदर्भात आहे? नीट पेपर फुटीच्या विरोधातल्या आंदोलनावरून देशात नेमकं काय शिस्त आहे याचा अंदाज येताच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला. विद्यार्थ्यांचा राग शांत झाला. इतका शांत झाला की त्या 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या आणि ते अगदी जिव्हारी लागलं होतं ज्या लोकांच्या, आणि त्यामुळेच काही लोक उपोषणाला बसलेले, काही जण तिथे खाता पिता येता जाता नको तो नंगा नाच करत होते आणि त्याला आंदोलनाचं नाव दिलं जात होतं. आणि देशभरातून काही राजकीय पक्ष या गोष्टींचं भांडवल करून लाटेवर स्वार होण्याचा जो प्रयत्न करत होते आणि त्यातून सरकारला धारेवर धरत होते, त्या सगळ्या लोकांना कामाला लावणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या म्होरक्यांनी हा राजीनामा झाला धर्मेंद्र प्रधानांचा. त्यानंतर त्यांचा राग शांत झाला या आंदोलकांचा आणि मग त्यांनी जे सेलिब्रेशन केलंय ना, ते बघितल्यानंतर मला प्रश्न पडला की ते 21-22 जे विद्यार्थी होते, जे नीटचा पेपर फुटला म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या, ते परत जिवंत झाले की काय? कारण त्याशिवाय एवढा आनंद कुणाला होऊ शकत नाही. बघा केवढा आनंद झालाय. पाहिलं ना, जे यांना आनंद तर झालाच, पण राजकीय पक्षांचा गोल पोस्ट अचानक बदलला, म्हणजे त्यांचे अजेंडे बदलले. पण हा असा कसा म्हणजे चौकट राजा नाही, असा कसा बदलला अजेंडा असं मला विचारायचं होतं. कारण काय माहिती आहे, या बदलामागचं धक्कादायक सत्य जे आहे ना, ते कोणीच जाणून घेत नाही. पण आपण त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्र, नीट परीक्षेशी संबंधित आंदोलनात आता एक नवा ट्विस्ट आलाय असं म्हणतायत. खरं, ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं त्यांना परीक्षा पद्धतीत सुधारणा हवी होती. सरकारने नवीन विधेयक आणण्याची तयारी दर्शवली होती, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कडक कारवाईचं आश्वासन वगैरे दिलं. पण आता अचानक विरोधकांनी आपला रोख बदललाय. आता सरकार जे काही सकारात्मक करतं त्याच्या पाठीशी उभं राहणं सोडून आता मुद्दा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा राहिलेला नाहीये, तर मोदी आणि शाह यांनी माफी मागावी यावर येऊन अडकलाय. म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला राजकीय अजेंडा चालवण्याचा प्रयत्न त्या आंदोलनात सुरू होता आणि आता परत नव्यानं सुरू झालाय, तो संसदेच्या आतमध्ये. सुरुवातीला सरकार बदलत नव्हतं, प्रधान राजीनामा देत नव्हते, म्हणून 20 जुलैला संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी CJPचा मोर्चा निघाला. पण या मोर्चाच्या आडून काही असामाजिक तत्वांनी, समाजकंटकांनी आंदोलनाच्या नावाखाली पोलिसांनाच टार्गेट केलं. एकट्याला गाठून मारहाण केली, पोलिसांच्या गाड्या फोडल्या, तोडल्या आणि जाळल्या देखील. दिल्लीत हे जिथे घडलं तो तसा संवेदनशील एरिया आहे, संसदेकडे जाणारा मार्ग. त्यामुळे तिथं प्रत्येक कानाकोपऱ्यावर रस्तोरस्ती CCTV कॅमेरे लावलेले आहेत. ज्यांनी हिंसाचार केला, पोलिसांवर हल्ले केले, मीडियाला लक्ष केलं, ते सगळेच या CCTVत कैद झालेले आहेत. त्या फुटेजमध्ये दिसणाऱ्या लोकांवर आता प्रशासनानं धडक कारवाई सुरू केलेली आहे. दिल्लीत हे आंदोलन होत असतानाच त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी 21 तारखेला बिहारमध्ये तेजस्वी यादवच्या RJDनं, बंगालमध्ये ममता बानोच्या तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. दिल्लीप्रमाणेच बिहार आणि बंगालमधला हिंसाचार डिजिटल एव्हिडन्सच्या स्वरूपात पोलिसांनी गोळा केलाय. अशा प्रकारचा उपद्रव करणाऱ्यांचे थेट फोटोज जाहीर केलेत पोलिसांनी. पण यात धक्कादायक बाब काय माहिती आहे तुम्हाला? यात पकडले गेलेले बहुतांश चेहरे हे कोणत्याही अँगलने विद्यार्थी वाटत नाहीत. 12वीला शिकणाऱ्या पोरांच्या काकांच्या वयाचे हे लोक नीट मारून नीटच्या पेपर फुटी विरोधातलं हे आंदोलन करत होते असं वाटतंय. हे वयस्कर समाजकंटक विद्यार्थ्यांच्या आंदोलनात घुसून देशात हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत होते.
तर हे विधान अत्यंत जबाबदारीने मी करतोय, कारण नीटच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे 18-18, 20-20 तास अभ्यास करून त्यांच्या पाठीला बाक आलेले असतात, पोक आलेलं असतं, डोक्यावरचे केस विरळ झालेले असतात, डोळ्यांखाली काळी वर्तुळं आलेली आणि प्रचंड तारवटलेल्या चेहऱ्याची पोरंच आम्ही पाहिलेत, जी नीटचा MPSCचा वगैरे अभ्यास करतात. आता या अभ्यासासकट पालकांच्या अपेक्षांचं बोझं त्यांच्या शिरावर आणि उरावर हे कसल्या डोंबलाचे दगड उचलणार? त्यामुळे तिथं जे लोक धुमाकूळ घालत होते ना, त्यात कुणीही नीटचा विद्यार्थी नव्हता. हे लोक कुणाच्या तरी सांगण्यावरून आणि पूर्ण तयारीनिशी आले होते आणि आपलं काय वाकडं होणार या भ्रमात होते. पण त्यांच्यावर आता गुन्हे दाखल होत आहेत. कारवाईला सुरुवात झाली, पण ही कारवाई फक्त हिंसक आंदोलकांवरच नाहीये, तर ज्या पोलिसांनी नियमांचं उल्लंघन केलं किंवा अतिप्रसंग केला, महिलांसोबत ज्यांनी दुर्वर्तन केलंय, त्यांच्यावरही सस्पेन्शनची कारवाई सुरू झाली. माझ्या दुपारच्या व्हिडिओत जसं मी म्हणालो की मोदींचा अजूनही समजण्यापलीकडे असणारा मास्टर स्ट्रोक जो असणार आहे, तो भविष्यात पेपर लीक रोखण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या ज्या काही उपाययोजना आहे किंवा कठोर कायदा जो आहे, त्यात 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास, 10 कोटींपर्यंतचा दंड, फास्ट ट्रॅक कोर्टात 2 महिन्यात तपास पूर्ण करून 3 महिन्यात खटल्याचा निकाल लावला जाणार, अशा तरतुदी आहेत. कोचिंग माफियाच्या संघटित कारवायांमधून OMR सीटची जी छेडछाड होते ती असो की बनावट वेबसाईट असो, अशा 15 गुन्ह्यांवर आता थेट चाप बसणार आहे. पण प्रश्न असा आहे की या महत्त्वाच्या कायद्यावर संसदेत चर्चा का होऊ दिली जात नाही? संसदेचा पहिला आठवडा तर वाया गेलाच आहे. आज संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली, पण विरोधक जणू काही ठरवूनच आलेत की कामकाज होऊच द्यायचं नाही. गोंधळ सुरू आहे आणि हे असं सुरू राहिलं तर मोदींचा मास्टर स्ट्रोक वाया जाणार असं नाही का वाटत तुम्हाला? आधीही वाटत होतं आणि या संपूर्ण प्रकरणात आताही वाटतंय की पुन्हा एकदा ती टूल किटवाली जी गँग आहे ना, ती सक्रिय झाली. ग्रेटा थनबर्ग सारख्या परदेशी बाईच्या हस्तक्षेपाची वक्तव्य आणि सोशल मीडियावर पसरवली जाणारी चिथावणीखोर वक्तव्य यामागे एक मोठा कट तर नाही ना शिजत आहे. परदेशातून दिल्या जाणाऱ्या अवॉर्डच्या नावाखाली एक मोठी रक्कम आसाम आणि इतर राज्यात पोहोचवून नंतर ती या टूल किट गँगच्या अजेंड्यासाठी किंवा फंडिंगसाठी वापरली जाते का, याचीही चौकशी सुरू झालेली आहे. CJPचा प्रवक्ता जो आहे सौरभ दास, हा या फंडिंगमध्ये अडकू शकतो असा दाट संशय आहे. निवळ ग्रेटा थनबर्ग नाही, तर ती नॉर्वेमधली मोदींना प्रश्न विचारणारी प्रोपोगंडा गर्ल, प्रो चायना पत्रकार हेले लिंग, या सगळ्यांच्या या प्रोटेस्टशी काही ना काही ऋणानुबंध निघणार असं दिसतंय. तसे संकेत आणि इंटेल्सही आहेत. तर त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचं नाव पुढे करत जो देश विघातक अजेंडा चालवला जातोय ना, त्यांचा हिशोब सुरू झालाय. एक एक करत यांना बांबू लावण्याचा एक कलमी कार्यक्रम दुसऱ्या बाजूला सुरू झालेला असताना कुणीतरी एक व्हिडिओ टाकला होता, रुझान आने शुरू हुए हैं. मेरे से गलती हो गई, मैंने जंतर मंतर पे वहाँ पे वीडियो बना लिया था लड़कों के साथ। मुझसे बहुत बड़ी गलती हो गई। उनकी माँ की चूत, उनकी बहन की चूत, उनकी माँ का बहुत बड़ा 4 बार बहन के लोड़ों की माँ की चूत। दोबारा ऐसी गलती ज़िंदगी में नहीं करूँगी, नहीं तो मैं भी मर्द की औलाद नहीं, बहन की चूत है. मित्रों, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पेपर लीकवाल्या कोचिंग माफियांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, या दुमत नाहीये. पण आंदोलनाच्या नावाखाली देशात अराजकता माजवणाऱ्यांचा हिशोब चुकता होणं अत्यंत जरुरीचं आहे. मोदींनी प्रधानांचा राजीनामा घेतला, प्लस नव्या बदलांचे संकेत दिले, एक नवी SOP जाहीर केली, एक हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन केली. पण या सगळ्यांवर अंमल होण्यासाठी तो कायदा पास तर व्हायला हवा ना त्या संसदेमध्ये. विरोधक संसदेत घोषणाबाजी करून सुधारणा होणं टाळतायत. या गदारोळापेक्षा या कायद्यावर सविस्तर चर्चा व्हायला हवी की नको? जबाबदेही, जबाबदारी, अकाउंटेबिलिटी हे शब्द आपण ऐकत होतो आता. तर हे सगळे शब्द हे फक्त सरकारचीच जबाबदारी असते का? अकाउंटेबिलिटी फक्त सरकारचीच असते का? विरोधकांना सत्तेत याची एवढी घाई लागली आहे की त्यापुढे त्यांना विद्यार्थ्यांचं हित दिसेनासं झालंय. सामान्य जनतेनं अशा या सगळ्या शक्तींना ताकद देण्याऐवजी, यांना सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यांचा खरा चेहरा ओळखणं गरजेचं आहे. मित्रो, मोदींनी उगारलेला बांबू आता कोणाच्या डोंगरावर बसतोय हे लवकर स्पष्ट होईलच. पण नकली देशभक्त, नकली विद्यार्थी आणि फंडिंगवाल्या आंदोलकांचं पितळ मात्र उघडं पडलंय. आपल्यावर नेमकं काय मत आहे कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.